बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मुंबईतील विविध भागांमध्ये उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर्स, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा बॅनरवर उल्लेख। मातोश्री बाहेर लावलेले हे वादग्रस्त बॅनर्स आता हटवले। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर मुरलीधर मोहोळांच्या गुंडांचा हल्ला, रवींद्र धंगेकर यांचा केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्यावर आरोप। भाजप अल्पसंख्याक विभागाचा सरचिटणीस असलेल्या रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचाही आरोप। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून रवींद्र धंगेकर यांचा मोहोळांवर निशाणा। लोकांनी निवडून दिलेल्या खासदार मंत्र्यांनी हे शहर सुरक्षित ठेवलं पाहिजे, मात्र त्यांचेच गुंड धुमाकूळ घालतायत असाही घणाघात। कोथरूडमधले सगळेच धंगेकरांना गुंड वाटतात। मित्राला मारहाण झाली म्हणून मदतीला गेलो होतो, मात्र राजकारणासाठी धंगेकरांकडून माझ्यावर आरोप। रफिक शेख यांचं स्पष्टीकरण। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचं बाजीराव रोड परिसरामध्ये आंदोलन। तर असा कसा मुरली, कायदा व्यवस्था नाही उरली, असे कसे शिल्पकार, सगळीकडेच कोयता आणि गोळीबार असे फलक हाती घेत मोहोळांचं फडणवीसांवर सुद्धा निशाणा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार कोल्हापुरात एकाच मंचावर। पुढारीचे प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवस सोहळ्याला हजेरी। नितीन राऊतांकडून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार, आशिष शेलार यांच्यावर कारवाई करण्याची नितीन राऊतांची मागणी। मतदारांचा जातीधर्माच्या नावावर उल्लेख केल्याचाही आरोप। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे कुटुंबीय जरांगे पाटलांची भेट घेणार। तर काही दिवसांपूर्वी जरांगेंनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। त्यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी एकनाथ शिंदे, योगेश कदम यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला होता। बिहारच्या 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान पार पडणार। तर उर्वरित 122 जागांवर 11 नोव्हेंबरला मतदान। अनेक मोठे चेहरे रिंगणात।